आम्ही रोज जे बनवतो ना थोडंसं ते वर कावळायला ठेवतो. आमच्या व्हिडिओला एका कमेंट आली होती, आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या दाखवा आणि गुलगुले दाखवा. तर त्यांचा मान राखून म्हणून आम्ही बनवतो आहे गुळाच्या कापण्या. पीठ घेतलं आहे, हे 1.5 वाटी पीठ आहे आणि त्याला टाकायसाठी हा आमच्याकडे गूळ, काळा गूळ घेतला आहे आणि चांगला ओरिजिनल. किती घेतला आहे गूळ शिल्पा? पाव किलो आहे. 2 वाट्या जवळजवळ पीठ असेल तर 1.5 वाटी साधारण त्याला गूळ पाहिजे. तर आता तो गूळ वितळून घेणार ना तुम्ही पाण्यात टाकून आणि मग पीठ भिजवणार त्याच्यामध्ये. साधी सोपी आहे पद्धत. गूळ आमचा वितळून झाला आहे पाण्यामध्ये. आता पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अंदाजाने. थोडं कणभर मीठ जास्त टाकायचं, चव लागली पाहिजे ना. आणि वेलचीची पावडर करून टाकले, साखरेमध्ये बारीक केले वेलची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये बडीशेपची पावडर पण टाकू शकता, लोक टाकतात पण आम्ही काय टाकत नाही आहोत. पिठामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले, एकदम थोडं घातले मोहन म्हणून, कुरकुरीत व्हायला पाहिजेत ना चांगल्या. तेल सगळ्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचे आणि मग त्याला घट्टसर गोळा वळणार. आरती काम करते पीठ भिजवायचं. काळा गूळ होता आमचा, त्यामुळे गुळाचं पाणी चांगलं झालं आहे. तेलाचं मोहन चांगलं पिठाला लागून झालं आहे, असा मुटका वळून बघायचा म्हणजे पीठ आपलं चांगलं लागलेलं आहे सगळ्याभर तेल. आता भिजवून घेणार ना गुळाचं पाणी. थोडं थोडं करून गाळणीने गाळून टाकायचं, त्यात काही घाण असेल तर ती बाजूला राहते. आरती काम करते. पीठ मळायचं, घट्टसर गोळा करायचा आहे, पातळ नाही झालं पाहिजे, नाही तर त्या कापण्या नरम पडणार नंतर. थोडा जरा गोळा मोठाच घ्यायचा आणि मग तो लाटायचा. लाटताना आहे ना तो किती चांगला लाटला तरी कडेला चिरा ह्या पडतातच त्याला. वरनं थोडे तीळ लावायचे, काही लोक खसखस पण लावतात आणि मग ते लाटून घ्यायचे चांगली, म्हणजे तीळ चांगले त्याच्यावर लागून राहतील, पडणार नाहीत आपण तळले तरी. आता दुसऱ्या बाजूला लावून घ्या आरती. आणि ही पोळी जरा ठेवताना जाडच ठेवायची, म्हणजे त्या कापण्या चांगल्या खुसखुशीत होतात. जर पातळ केलं ना तर ती कडकडीत बनतात. त्या कडकडीत आवडत असतील ते एकदम पातळ लाटायच्या. त्या टाकलेल्या मस्त कलर आला आहे, त्यांना सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आणि खुसखुशीत झाल्यात त्या बिस्किटासारख्या. तिची पोळी लाटून झाले. आता तुम्हाला हवे तशा आकारामध्ये कापा. आणि त्यांना दिला आहे शंकरपाळीचा आकार. मस्त दिसत आहेत ना. तीळ पण लावलेले. तो कापण्या कापून आणि तळून काढतो आहे. तोपर्यंत तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर नक्की करा. आमचे बरेच व्हिडिओ येतील ह्याच्या पुढे पण. बरीच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. सबस्क्राईब करून काय तुम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये खर्च नाही आहे, काय नाही आहे. सबस्क्राईबला तुमचं काही नुकसान नाही आहे, पण आमचा त्याच्यामध्ये उत्साह वाढतो. एक सबस्क्रायबर वाढलेला बघितला की व्हिडिओ बनवणाऱ्याला पण बरं वाटतं, वाचायला आपण केलेलं काम काहीतरी बघतायत लोक. मस्त रंग आला आहे. त्याच्या पिठाच्या आहेत त्यामुळे पौष्टिक पण आहेत, खाऊ शकताय कोणी. आणि मोडत पण नाही आहेत बघा तुम्ही. शिल्पा एकाच वेळेस बऱ्याच पण टाकते, चिकटत पण नाही आहेत. त्या गव्हाच्या पिठाच्या आहेत ना. मैद्याच्या असले तर मग ते तळताना जरा अडचण होते, सोडवून घ्यायच्या. कापण्या तळून पूर्ण झाल्यात आमच्या, मस्त ताडभर झाल्यात. 1.5 वाटी पीठ होतं, 1.5 वाटी पिठाच्या बऱ्याच झालेल्या आहेत. रंग पण सुंदर आला आहे त्यांना. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर. कापण्या मस्त आमच्या खुसखुशीत झालेल्या आहेत, बघू शकता. बिस्किटासारखी मस्त झालेली आहे, कुरकुरीत. तिचा चुरा होतो आहे आतमध्ये. आम्ही ते बनवतो ना थोडंसं ते वर कावळायला ठेवतो. तर आता ह्या कापण्या पण आम्ही ठेवल्यात.